गेल्या सरकारने आणखीन एक योजना याच्यामध्ये ऍड केली की महात्मा फुले जन आरोग्य योजना ही राज्यातल्या सर्व लोकांना लागू करणार, म्हणजे ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांच्याकरता सुद्धा ही लागू करणार असा निर्णय आपल्या सरकारने घेतला। प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेमध्ये आणि ही योजना एकत्रित केली गेली, परंतु पांढरं रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांचं आधार कार्डाच्या आधारावर रजिस्ट्रेशन या योजनेमध्ये कोण करणार? रेशनिंग डिपार्टमेंट करणार का आरोग्य डिपार्टमेंट करणार? याची स्पष्टता दुर्दैवाने अजूनही येत नाहीये। सरकारने निर्णय घेतला, एक GR काढला, पण हे डिपार्टमेंट म्हणतं ते डिपार्टमेंट करणार, ते डिपार्टमेंट म्हणतं हे डिपार्टमेंट करणार, आणि त्यामुळे ही अस्पष्टता जी आहे ती येणाऱ्या काळात संपवावी ही मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतो। रुग्णालयांची संख्या वाढवत असताना 5 लाख रुपयापर्यंतची ही जी विमा योजना आहे ही सर्वांना आपण लागू केली आहे, पण ती खऱ्या अर्थाने त्याचा लाभ सगळ्यांना द्यायचा असेल तर पांढरे रेशन कार्डाच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेण्याची एक धडक योजना सरकारने राबवावी आणि रुग्णालयांची संख्या त्या ठिकाणी वाढवावी।